मित्रांनो नमस्कार. आपल्या कोर्समध्ये फॅमिली बजेट हा एक टास्क असतो. फॅमिली बजेट कशासाठी करायचं? बरेचसे उद्योजक हे प्रोप्रायटरशिप मध्ये असतात किंवा पार्टनरशिप फर्म असू दे, पण व्यवसायातून आपण सॅलरी सेपरेटली घेत नसतो. तर ही सॅलरी किंवा हे जे काही विड्रॉल आहेत हे किती असावेत ह्याच्यासाठी एक स्ट्रक्चर्ड मॅनरनं आपण काही कॅल्क्युलेशन्स हे केले पाहिजेत. आपल्याला काही टार्गेट्स माहीत पाहिजेत. त्यासाठी आपण फॅमिली बजेटचा हा टास्क नेहमी देत असतो. ही जी काही एक्सेल शीट आहे या पद्धतीने प्रत्येकानं जर फॅमिली बजेट केलं तर प्रत्येकाला त्याचा उपयोग नक्की होईल. ही थोडीशी शीट कशी भरायची हे आपण जरा समजून घेऊया. प्रत्येकाने या पद्धतीने जर केलं तर तुमचं तुम्हाला बजेट हे इयरली करता येईल. जस्ट बघा, मी थोडंसं ही शीट एक्सप्लेन करतोय. वरती आपल्याला इन्कम आहे आणि खाली आहे एक्सपेन्सेस. ओके. आपण पहिला एक्सपेन्स साइड बघूया. जनरली फॅमिली एक्सपेंडिचर मध्ये जे जे हेड लागतात त्याचे हेड्स आपण इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ हाऊस होल्ड एक्सपेन्स असेल, हाऊस रेंट असेल, लोकल ट्रॅव्हलिंग, फॅमिली टूर, बर्थडे, चिल्ड्रन एज्युकेशन वगैरे वगैरे. इव्हन याच्यामध्ये आपण आपले जे काही पर्सनल लोन्स असतील त्याच्या इन्स्टॉलमेंट्स, आपला जो इन्कम टॅक्स आपला जातो तो, काही पर्सनल सेव्हिंग जे आपल्याला करायचे असतात ते सुद्धा गोष्ट कव्हर केलेली आहे. ही टोटल जी एक्सेल फाईल आहे ही 2 शीट मध्ये आहे. ही खाली जर तुम्हाला दिसत असेल ही समरी शीट आहे आणि त्याच्या बाजूला एक्सपेन्सेस नावाची वेगळी शीट आहे. ही आपण पहिला समजून घेऊया. ही जी काही समरी शीट आहे याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या फिगर्स या आपल्याला एक्सपेन्स जी काही शेजारची शीट आहे त्याच्यातून आपल्याला इकडे येणार आहे. इथं वेगळी फिगर्स कुणालाही टाकायची गरज नाही आहे. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला एक्सपेन्स ची शीट आपल्याला पहिला भरणं गरजेचं आहे. आता इथं जर समरी तुम्ही बघितली तर इथं अमाऊंटचा कॉलम आहे आणि त्याच्या समोर आपल्याला सगळे महिने दिसतील. म्हणजे एप्रिल, मे, जून अशा पद्धतीनं आपण जवळजवळ मार्च पर्यंत गेलेलो आहोत. याचा उद्देशच असा की प्रत्येक महिन्यामध्ये कुठला खर्च येणार आहे याचा अंदाज आपल्याला आधीपासून हवा, याचा तो उद्देश आहे. तर पहिला आपण काय करूया, शेजारच्या एक्सपेन्स शीटला जाऊया. एक्सपेन्स शीटला गेल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या शीटमध्ये जे जे हेड तुम्हाला दिसतील त्याचं जास्ती डिटेलिंग केलेलं तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ, पहिला जो हेड आहे आपला हाऊस होल्ड एक्सपेन्स आहे, नंतर हाऊस रेंट आहे, नंतर लोकल ट्रॅव्हलिंग आहे. ह्या ज्या काही फिगर्स आहेत समोर, हाऊस होल्ड एक्सपेन्सच्या समोर समजा 1 लाख आले असतील तर 1 लाख कसे आले ह्याचे जे डिटेल आहे ते आपल्याला एक्सपेन्स फाईलमध्ये आपल्याला शीटमध्ये दिसेल. त्याची लिंक जर बघितलीत तुम्ही वरती तर एक्सपेन्स मधून आलेली आहे. तर पहिल्यांदा आपलं पहिलं हेड आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये जनरली जे काही हेड आपल्याला किंवा एक्सपेन्स हेड असतात ते आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. एखादं हेड याच्यामध्ये राहिला असेल तर प्रत्येकाने ऍड करायला हरकत नाही आहे. ओके. तर बघा, अंदाजे पर मंथ आपण इकडे हा कॉलम सी कॉलम जो आहे तो पर मंथ आपण टाकायचा प्रयत्न केलाय इकडे. आणि नंतर इयरली कॉलम तुम्हाला दिसेल. म्हणजे उदाहरणार्थ काय, 8,400 ची जी टोटल येते हाऊस होल्ड एक्सपेन्सची त्याचे इयरली किती होणार आहेत तर 1,08,000 रुपये होणार आहेत. हीच गोष्ट पुढं आपण मंथली पण प्लॉटिंग केलेली आहे. ओके. तर मंथली प्लॉटिंग करत असताना त्या त्या फिगर आपल्याला मेन शीटला आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके. तर हाऊस होल्ड एक्सपेन्स झाल्यानंतर खाली जर आपण गेलो तर बघा, इथे हाऊस रेंट आहे. हाऊस रेंट मध्ये हाऊस रेंट येतो, बिल्डिंग मेंटेनन्स येतो, लोकल ट्रॅव्हलिंग आहे. लोकल ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला 4 व्हीलर, 2 व्हीलर, व्हेकल मेंटेनन्स असे काही हेड आणलेले आहेत. आपल्या काही टूर्स होतात त्याचं स्पेसिफिकेशन किंवा डिटेलिंग आहे. बर्थडे फंक्शन्स असतील, ते गिफ्ट आर्टिकल्स असतील, आपण पार्टी करत असतो. आता खास करून दिवाळीचा एक्सपेन्स. दिवाळीचा एक्सपेन्स हा दरवर्षी येत असतो आणि ही दिवाळी ठराविक महिन्यामध्ये आपल्याला येत असते. त्यामुळे बघा, ही दिवाळीचा खर्च समजा नोव्हेंबरमध्ये जर दिवाळी येणार असेल तर नोव्हेंबरमध्ये आपण काय केलेला आहे, हा 10,000चा खर्च टाकलेला आहे. तर कुठल्या कुठल्या महिन्यात जे जे खर्च येणार आहेत, आता प्रत्येक जणांचा जे आपले फॅमिली मेंबर्स असतात त्याचे बर्थडेज आपण खर्च करत असतो, ते वेगवेगळ्या महिन्यामध्ये येत असतात. त्यामुळे हा खर्च तुम्ही त्या त्या महिन्यामध्ये टाकणं इथे अपेक्षित आहे.
जेणेकरून तुम्हाला कुठल्या महिन्यात किती पैसे लागणार आहेत हे आपल्याला समजत जातील. तसंच पुढे जातोय चिल्ड्रन एज्युकेशन. याच्यामध्ये सगळे तुमचे स्कूल फीज, युनिफॉर्म, सगळे सगळे खर्च येतात. मेडिकल आणि इन्शुरन्स. ज्यांचे इन्शुरन्स नसतील त्या निमित्तानं तुम्हाला बाबा हा प्रीमियम आपल्याला इकडे इन्क्लूड करायला हवा याची पण जाणीव आपल्याला याच्यामध्ये येईल. आउटिंग क्लोदिंग असेल, लोन इन्स्टॉलमेंट्स असतील, कार लोन आहे, टू व्हीलर आहे, हाऊसिंग लोन आहे, या गोष्टी कव्हर केल्या. आता सगळ्यात शेवटी जो पर्सनल सेव्हिंग जे हेड आहे हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला भविष्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, उदाहरणार्थ आपली रिटायरमेंट असते, आपल्या मुलांचं शिक्षण असतं, मुलांची लग्न कार्य असतात, किंवा अजून आपलं समजा राहतं घर झालं नसेल तर त्याची आपल्याला जोडणी करायची असते. अशा सगळ्या गोष्टीला आपल्याला बजेट लागणार असतं. तर किती सेव्हिंग आपल्याला आजपासून केलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये या या टप्प्यामध्ये एवढा एवढा कॉर्पस आपला तयार होईल, ह्याचा सल्ला तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट प्लॅनर असतात त्यांची मदत घेऊन तुम्ही खरं म्हणजे याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग त्यांची मदत घेऊन याच्यानुसार तुम्ही जेव्हा काय पर मंथ सेव्हिंग काढाल, मग तुमचे SIPs असतील, PPFचा असेल, RD असेल, कुठल्याही स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट जी कराल ती इथं या एक्सेल शीटमध्ये इथं अशी घेणं अपेक्षित आहे. मग ही भरल्यानंतर हे आपोआप ह्याच्या ज्या काही फिगर्स आहेत याच्या लिंकेजेस हे आपल्याला डाव्या बाजूच्या समरी शीटमध्ये दिल्या असल्यामुळे तुम्हाला त्या इथं ऑटोमॅटिकली येतील. हे आल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला टोटल एक्सपेन्स हा जो आहे हा तुम्हाला मिळेल. आता या उदाहरणामध्ये इथं काय दिसतंय बघा, 8,91,400 हा टोटल तुमचा काय आउटफ्लो होणार आहे वर्षभरामध्ये, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजेच काय, याचं राऊंड फिगर जर केली आपण तर 9 लाख रुपये आपल्याला वर्षभरात लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आता हे 9 लाख येणार कुठं, स्वाभाविकच आपण सगळे व्यावसायिक असल्यामुळे आणि हा एकमेव जर सोर्स तुमचा असेल तर 9 लाखाची सॅलरी आपण व्यवसायातनं टोटल वर्षभरासाठी घ्यायला हवी असं त्याचा अर्थ होतो. मग मी वरती जातोय आणि पहिलं जे हेड आहे आपलं सॅलरी फ्रॉम बिझनेस, इथं मला 9 लाख रुपये मी इथे टाकणार आहे. ही 9 लाख टाकल्यानंतर माझा टोटल इन्फ्लो किती आला, 9 लाख आला. खाली माझे खर्च 8,91,000 म्हणून सरप्लस मला 8,600 दिसतं. म्हणजे तुम्हाला इन्शुअर काय करायचं आहे, इथे खाली सरप्लस असणं गरजेचं आहे. हं? पण निगेटिव्ह फिगर कुठल्याही परिस्थितीत येता कामा नये. ओके. आता उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर जून महिन्यात बघा खाली आपल्याला डेफिसिट येणार आहे 48,000. बाकीच्या सगळ्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय. त्याचा अर्थ काय, जून महिन्यामध्ये साधारण 48,000 रुपये मला कमी पडणार आहेत ह्याचा अंदाज आपल्याला सुरुवातीला येऊ शकतो. ओव्हरऑल वर्षभरात तुम्ही पॉझिटिव्ह आहात पण जून महिन्यामध्ये शॉर्टेज येऊ शकतं. त्याच्यामुळे त्याची सोय करणं आपल्याला ही शीट तुम्हाला त्याच्यासाठी मदत करेल. येस. आता 9 लाख सॅलरी आपण वरती घेतली, त्याचबरोबर काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केले असतील त्याचं जर काही इन्कम येत असेल तर इथं टाकायला हरकत नाही. अदर मिसलेनियस इन्कम म्हणजे तुमची एखादी प्रॉपर्टी तुम्ही रेंटलला दिली असेल, असं काही तुमचं जर इन्कम येत असेल तर इथं घ्यायला हरकत नाही. FDचं व्याज वगैरे येत असेल ते घ्यायला हरकत नाही. या पद्धतीने ही शीट तुम्हाला बऱ्याच गोष्टीसाठी गाईड करेल. त्यामुळे ही शीट हा जो टास्क आहे हा प्रत्येकानं आवर्जून हा केलाच पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना विनंती राहील की या पद्धतीची शीट ही प्रायोरिटीवर तुम्ही करून घ्या. थँक्यू.